जिंतूर परभणी मार्गावर झरी गावाजवळ भीषण अपघात, बहीण भावाचा जागीच मृत्यू. निष्काळजी ओव्हरटेक ठरला जीवघेणी, समोरासमोर धडकेत दुर्दैवी अंत. जिंतूर परभणी मार्गावर झरी गावाजवळ मंगळवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. परभणीतून आपल्या गावी परतत असलेल्या बहीण भावाच्या मोटरसायकलला समोरून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मृत बहीण भाऊ हे परभणीहून वटकुळी तालुका सेनगाव जिल्हा वाशिम येथे त्यांच्या मूळ गावी जात होते. ते जिंतूरकडे येत असताना जिंतूरहून परभणीकडे जाणारी कार त्यांच्या समोर आली आणि दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. अपघाताचा जोर इतका होता की मोटरसायकल धडकेनंतर काही अंतरावर फरफटत गेली. प्राथमिक माहितीनुसार कार चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना समोरून येणारी मोटरसायकल लक्षात घेतली नाही. याशिवाय वाहनाचा वेगही जास्त असल्याने अपघाताची तीव्रता वाढली. त्यामुळे हा अपघात कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच झरी प्राथमिक आरोग्य केंद्राची अँब्युलन्स तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. चालक दिनेश बिरगड यांनी तत्परता दाखवत जखमींना जिल्हा रुग्णालय परभणी येथे हलवले. या कार्यात इब्राहिम इनामदार यांनीही सहकार्य केलं. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक दीपक कुमार वाघमारे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे इन्चार्ज जीवन राजगुरू, अधिकारी अभिजित आडके, मोटार वाहन निरीक्षक हनुमंत सुळे तसेच शहर वाहतूक शाखेचे अधिकारी बेले आणि इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. मृतदेहांना पुढील प्रक्रिया करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं असून ग्रामीण पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. प्राथमिक पाहणीत हा अपघात निष्काळजीपणामुळे झाल्याचे स्पष्ट होत असून नेमकी कारणे तपासानंतर समोर येणार आहेत.